सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो. मंडळी, हा ब्लॉग माझ्यासाठी खास आहे. आणि खरं तर कसं आहे, आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे ना पक्ष्यांना नक्कीच तहान वगैरे लागते. तर आता आम्ही ना काही झाले असतील वर्ष, ते काही जे पाण्याची आमची टाकी आहे ना, तिथे आहे ना मस्त असं पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी अशी सोय केलेली होती. आणि आज म्हणजे आम्ही तिथे डेली पाणी पक्ष्यांना पिण्यासाठी ओतत असतो. तर मंडळी, आज मी आहे ना या व्हिडिओमध्ये कोणकोणते पक्षी तिथे पाणी प्यायला येतात आणि आपण ज्या पक्ष्यांच्या आपल्याला पक्षी कोणकोणते घाबरत नाही या थोडक्यात व्हिडिओतून दाखवूया. आणि आपण कितीवर पक्ष्यांच्या जवळ जातो आहे हे देखील दाखवूया. तर चला मंडळी, आता आपण त्या भांड्यामध्ये पाणी ओतूया आणि कॅमेरा आपला सेट करूया. नंतर आपण हळूहळू पक्ष्यांच्या जवळ जायला सुरुवात करूया. तर चला मंडळी, झटपट व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा मंडळी, जवळ बघा किती पक्षी आले इथे. पाणी घालतो. आपण इथं थांबूया 5 मिनिटं, बघूया. ये, हे बघा आंघोळी करते. हे किती आले. हे बघा, हे बघा एवढ्या अशा जवळ येतात केकाट्या, भीतीच नाही मुळात. किती बघा, मी बघा त्यांच्या किती जवळ आहे. तो पायावरून कडत असत. हे बघा आंघोळी बघा कशा करता उन्हातून. करा तुम्ही, करा. मी असं मस्त हातात काय मोबाईल घेतलाय आणि इकडे बघा शूट करते त्यांचं, तरी सुद्धा ते घाबरत नाहीत. बघा एवढ्या अशा जवळ आल्या केकाट्या. हा बघा डुबकी बघा कशा मारतात. रोजची सवय झाल्यामुळे आहेत ना ते घाबरत नाही. त्यांना थोडा भात होता जो उरलेला, तो यांना दिला खाण्यासाठी. या बघा मस्त अशी आंघोळी वगैरे झालेली यांची. बघा सकाळचं असं घराकडचं असं वातावरण झालंय. बघा इकडे पण आहे. इथे उतर खाली, चढ वर. हे बघा, जा आंघोळी कर. मार डुबकी मार डुबकी. हा हा हा, हे बघा इथे. पाणी आणू. हा पाणी आणतो यांना. चला मंडळी, आता बघा पाणी बघा ओततो. तेव्हा घाबरतच नाही. आता बघा आता या पायावरून ओळखत असेल मी किती जवळ आहे. तो पाय बघा दिसत असेल माझा. आणि मी बघा किती एकाकडच्या जवळ आहे. बघा आता माझ्यावर बसत होती. हे बघा तिकडे आहेत अर्धे 2. हे बघा आली. ये, मी आता इथं खाली बसतो. हा बघूया तरी येतात कैसे. बघा मंडळी, मी आता इथं बसलोय आणि इकडे बघा केकाट्या बघा. हे बघा आली.
दिसली? मी बघा किती जवळ बसली त्यांच्या. हे बघा कशी आंघोळ करते. हा 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 मस्त. मग एवढ्या जवळ पक्ष्यांचे मी राहतोय म्हणजे किती काही वेगळीच फील येतात. जबरदस्त. मी असा हातात कॅमेरा धरला आहे बघा. थोडं इकडे बघा भिंत आहे म्हणून थोडी टाकीची कट्टा आहे, तर लांब जमत नाही ना. हे बघा किती जवळ आलं. मी बघा कढीपत्ता लावलेला आहे ना तिथे बसलं आणि इथे बघा मस्त खेकडे बघा आंघोळी करतात. कर आंघोळ कर आंघोळ बघा. हे बघा आली मम्मी. हे बघ जवळ बघितली आहे ती. सो फायनली मंडळी हा असा फायनल छोटासा ब्लॉग होता आणि तुमच्यापर्यंत जे काही पक्ष्यांचे पक्ष्यांचे आणि माझ्यामधले काही जे अनोखं नातं असतं ते काही तुमच्यापर्यंत थोडक्यात शेअर केलं. आणि आय होप हा माझ्यासाठी देखील खास असणारा ब्लॉग. आणि आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन मंडळी असतील त्यांचे सबस्क्राईब नावाचे बटन आहे ना ते दाबायला विसरू नका. तर मंडळी तुर्त ज्या व्हिडिओची रजा घेऊया. या कोकण आपलंच आहे. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.